दीनानाथ मंगेशकर मध्ये गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणात आज पुणे पोलिसांनी डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। आपण आज आहोत पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्याबरोबर, त्यांच्याशी खास बातचीत करून जाणून घेऊयात काय आहे प्रकरण, पुढे कसं होणार। सर, आज तुम्ही गुन्हा दाखल केलेला आहे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या प्रकरणात, ह्याच्याबद्दल काय कुठल्या कलमाखाली आहे? भारतीय न्याय संहिता कलम 106(1) नुसार हा गुन्हा दाखल केलेला आहे। याच्यामध्ये डॉक्टरांच्या कमिटीच्या अहवालानंतर हा गुन्हा आपण अलंकार पोलीस स्टेशन या ठिकाणी रजिस्टर केलेला आहे। त्या कमिटीच्या अहवालामध्ये डॉक्टर घैसास यांच्यावरती हलगर्जीपणाचा निष्काळजीपणाचा ठपका त्या कमिटीने ठेवला होता। त्यांच्या ओपिनियननुसार हा आपण ऑफिस रजिस्टर केलेला आहे। सर, आपण बघितलं की आतापर्यंत त्यांना पोलीस प्रोटेक्शन होतं, संरक्षण होतं, पण आता त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। मग पुढची प्रोसिजर कशी असणार आहे, अटक वगैरे? जे कायदेशीर प्रक्रिया आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता यानुसार सर्व पुढच्या कायदेशीर प्रक्रिया पोलीस पार पाडतील। सर, जे 3 अहवाल आहेत त्यात काय दवाखान्याचं काय रोल हे आहे का निष्पन्न? तुम्हाला जे कमिटीचा अहवाल आहे तो कमिटीचा अहवाल आमच्याकडे आलेला आहे, त्या अहवालानुसारच कायदेशीर कारवाई केलेली आहे। हे होते पोलीस उपायुक्त संभाजी कदम। डॉक्टर सुश्रुत घैसासवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व अहवालानुसार दीनानाथ मंगेशकरवरही पुढची कारवाई करण्यात येईल। न्यूज.साठी मी शेख झोएब, पुणे।